असे चान्सेस मिळत राहावे. कारण हे एकदम अनएक्सपेक्टेड होतं आणि खरं तर आयुष्यात गोष्टी अनएक्सपेक्टेडच होतात असं वाटायला लागलंय आता मला. यावेळेला पहिल्यांदा मी माझ्या खऱ्या मूळ रूपात प्रेक्षकांसमोर येतोय. कलर्स मराठी वाहिनीनं मला संधी दिली. विनोद लवेकर सरांना फोतोडी एंटरटेनमेंटनं मला संधी दिली. इतके फ्रेंडली आहेत आमच्याशी आणि मी आता काल की परवाच यायला म्हणलेलो, की मला असं वाटतच नाही, की आपण असं म्हणजे नवीन कोणासोबत तरी काम करतो. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. कलर्स मराठी वाहिनी ज्या पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे, त्याच पद्धतीने ती फक्त मालिकेद्वारे नाही, तर खूप चांगल्या-चांगल्या, सुंदर-सुंदर अशा रिॲलिटी शोमधून सुद्धा आपलं मनोरंजन करत आहे. आणि या सगळ्या वर्दळीमध्ये इंद्रायणी नावाची मालिका प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसलेली आहे. त्याच मालिकेमध्ये एक नवीन अध्याय सुरू होतोय. जे आपले लहान मित्रमंडळ होते, ते आता मोठे झाले आहेत. ते त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून या मालिकेमध्ये रुळले सुद्धा आहेत. तर त्याच मित्रांसोबत आपण आज गप्पा मारणार आहोत. आज माझ्यासोबत इंदूचे 2 मित्र आहेत आणि मी सुरुवातच अशी केलेली, की मला चिन्मयला जरा काहीतरी घाबरवायचं होतं, पण ते जाऊ दे. ते ते एवढं महत्त्वाचं नाहीये. ते आपण नंतर बोलूया. बरं, तर नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये तुमचं सुरू असणारं शूट आपण नाशिकला म्हणजे जेव्हा आम्ही इंद्रायणी जेव्हा सुरू झालेली, तेव्हा मी नाशिकला भेटलो. त्याच्यानंतर आम्ही तुमच्या टीमला आता पहिल्यांदाच तिथे भेटतोय. किती ब्लेस्ड वाटतंय, की नाटक वगैरे हे तर सुरू राहतच. पण आपण अशा मालिकेमध्ये आता काम करतोय, जिकडे नवीन फेज सुरू होणार आहे आणि त्या नवीन फेजचे नवीन चेहरे आम्ही आहोत. काय सांगशील एकंदरीत? अर्थात ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि खूप कमी लोकांना अशी संधी मिळते, तर खूप लकी वाटतंय सगळ्यांमधून मला आणि असे चान्सेस मिळत राहावे. कारण हे एकदम अनएक्सपेक्टेड होतं आणि खरं तर आयुष्यात गोष्टी अनएक्सपेक्टेडच होतात असं वाटायला लागलंय आता मला. कारण जेव्हा तुम्हाला सर्वात कमी लिस्ट एक्स्पेक्टेशन्स असतात, की आता ही गोष्ट होणार आहे आणि तेव्हाच ती गोष्ट होते. तसं काही माझ्यासोबत झालेलं आहे. त्यामुळे देवानेच दिलंय मला असं वाटतंय. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही, की ज्या गोष्टीची आपण अपेक्षा करत नाही ना, त्याच गोष्टी अनपेक्षितपणे आपल्याला मिळतात. बरोबर, बरोबर. अगदी बरोबर. तुझं तुझं या सगळ्या दृष्टिकोनात तुझा हा दृष्टिकोन कसा आहे या सगळ्या गोष्टीकडे बघायचा? कारण का जसं आपण बोलतो ना, की काम करायला आपण सुरुवात करतो, पण कधी-कधी कुठून ना कुठूनतरी अशी एखादी अपॉर्च्युनिटी येते आणि ती खरंच खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ब्लेस्ड असल्यासारखी आपल्यासोबत असते. काय सांगशील? खरंच ब्लेस्ड असण्यासारखीच अपॉर्च्युनिटी आहे. नाही. कारण मी कलर्स मराठीची याच्या आधी स्वामिनी नावाची मालिका केली होती. बरोबर. त्याला 5-6 वर्ष झाली असतील. त्यानंतर पण त्या मालिकेला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे ते कपडे आणि तसा वेश असं सगळं होतं. यावेळेला पहिल्यांदा मी माझ्या खऱ्या मूळ रूपात प्रेक्षकांसमोर येतोय. कलर्स मराठी वाहिनीनं मला संधी दिली. विनोद लवेकर सरांना फोतोडी एंटरटेनमेंटनं मला संधी दिली. आणि मला ब्लेस्ड याच्यासाठी वाटतं, की मला खरंच खूप पहिल्यापासून जेव्हापासून मी मालिका विश्वामध्ये काम केलंय, माझ्या मित्रांना काम करताना बघत आलोय. जेव्हा मी खरं तर काम केलेलं नव्हतं. तेव्हापासून मी विनोद लवेकर सर, त्यांच्या कामाची पद्धत या सगळ्याबद्दल गोष्टी ऐकल्या होत्या, बघितल्या होत्या. तर ते मला इतकं जास्ती पहिल्यापासून इंटरेस्टिंग वाटत होतं ऐकायला, की मला असं वाटलं, की कधी ना कधीतरी सरांबरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळालीच पाहिजे. ही प्रोसेस अनुभवता आलीच पाहिजे. आणि फायनली ते इतकं अचानक, इतकं सहज, इतकं नकळत म्हणलं तसं होऊन गेलं. त्यामुळे खूप चांगलं वाटतंय आता. नक्कीच. बरं, तर मालिका जशी पुढे सरकते ना, तसं नवीन ट्विस्ट अँड टर्न्स आम्हाला बघायला मिळतातच आहेत. मालिकेमध्ये खूप चांगल्या कलाकारांची फौज आहे असं बोलायला काहीच हरकत नाही. कारण का जिकडे अनिता दत्ते, त्याच्यानंतर संदीप सर वगैरे सगळेच कलाकार आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा तुमचं कधी ना कधी इंटरॅक्शन होतच असेल. सेटवरचा माहोल कसा आहे आता? कारण का आधीचा जो माहोल होता ना, आम्ही जेव्हा भेटायला गेलो तेव्हा पूर्ण हसत-खेळत असे होतं. म्हणजे ना, आम्ही एवढे गप्पा मारल्या आणि त्यांचं असं की "अरे काय दादा इंटरव्ह्यू घेतोय यार, असं नको करू." असे इथपर्यंत आम्हाला उत्तर मिळालं. तर काय सांगाल एकंदरीत आत्ताचा माहोल कसा आहे सेटवरचा? तोच माहोल अजूनही कंटिन्यू कारण लहान मुलं जरी गेलेली असली तरी त्यांची कसर आम्ही पूर्ण काढतोय. बरोबर, जे अजूनही महत्वाचं आहे. अजूनही तोच बरोबर, खोडकरपणा बरोबर. आम्ही तसंच जपून ठेवलाय. हं. सेटवर खोड्या काढणं, याची त्याची चिडवणं, हं, हं, मग हं, काय मस्ती मजा तर चालूच असते. त्यात जे पण सीनियर आर्टिस्ट आहेत लिटरली ते असं वाटूच देत नाही आम्हाला की ते सीनियर आहेत म्हणून. ते इतके फ्रेंडली आहेत आमच्याशी आणि मी आता काल की परवाच यायला म्हणलेलो की मला असं वाटतच नाही की आपण असं म्हणजे नवीन कोणासोबत तरी काम करतोय. असं वाटतं की किती वर्षांपासून आम्ही एकत्रच काम करतोय आणि तशीच एनर्जी लावून आमचं ते दिसतं पण आहे बॉन्ड. नक्कीच, नक्कीच, येस. नक्कीच. मला तुला विचारायला आवडेल चिन्मय, की जसजशी मालिका पुढे जाते ना, तसतशा ना ॲज अ प्रेक्षक म्हणून आपल्याला सुद्धा ती मालिका बघायला आवडत असते. पण कधी-कधी कुठे-कुठे त्यांनी ना काही प्रमाणात तो मालिकेला रटाळपणा सुद्धा येतो. कधी-कधी काही-काही प्रमाणामध्ये ती मालिका एका स्टॉपला जाऊन अशी वाटेल, की अरे काय असं होतंय? पण इंद्रायणी मालिकेचं तसं नाही. ती मालिका ना दर फेजला आम्हाला काहीतरी सरप्राईज देतेच आहे. एक प्रेक्षक म्हणून तुझ्या कॅरेक्टरकडे आणि संपूर्ण इंद्रायणी मालिकेकडे तू कशा पद्धतीने बघतोस?
संपूर्ण इंद्रायणी मालिकेकडे मी अशा दृष्टिकोनाने बघतो, की एक अत्यंत महत्त्वाचा कॉन्फ्लिक्ट, एक महत्त्वाचा संघर्ष या मालिकेच्या कथानकामधनं मांडला गेलेला आहे. तो संघर्ष आता खऱ्या अर्थाने त्याचं मूळ रूप धरून आपल्यासमोर उभा राहील बरोबर. मालिकेच्या कथानकामध्ये लवकरच, याची मला खात्री आहे. माझ्या पात्राकडे मी अशा दृष्टिकोनातून बघतो, की मला असं वाटतं, की ह्युमन खरी म्हणजे माणसांसारखी पात्र मालिकेच्या नायक-नायिकांमध्ये कमी वेळेला आढळतात. बरोबर. त्यांच्या चुका, त्यांच्यातल्या व्हल्नरेबिलिटीज, चुकीच्या गोष्टी, ज्या गोष्टींवर पात्रांनी एक माणूस म्हणूनच काम करण्याची गरज आहे, अशा गोष्टी नसतात पात्रांना. फुल प्रूफ पात्र असतात. तर मला माझ्या पात्राचं हे वैशिष्ट्य वाटतं, की गोपाळच्या पात्राचं असं अजिबात नाही आहे. बरोबर. त्याचा भूतकाळ ट्रबल्ड आहे, त्रासदायक आहे. त्याचा गोपाळला त्रास होतो, अजूनही होतो, आणि त्यामुळे खरं तर त्या भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम आहे. त्याची छबी आहे आत्ताचा गोपाळ म्हणजे. आणि अजूनही त्याला, जरी तो करिअर म्हणून डॉक्टर झालेला असला, खूप पुढे आलेला असला, तरी त्याला माणूस म्हणून खूप गोष्टी शिकण्याची गरज आहे. त्या बरोबर. कदाचित तो इंदूकडनं जास्ती चांगल्या शिकू शकतो, तिच्या विवेकातनं शिकू शकतो. कदाचित त्याला हे समजण्याची गरज आहे, की ज्ञान आणि विवेकातलं अंतर काय, आणि ज्ञानाला विवेकाची जोड नसेल तर ज्ञानाचा कसा उपयोग नसतो. अशा अनेक गोष्टी आहेत. तर मला वाटतं, की अशा अनेक पातळ्यांवरती ही मालिका एकाच वेळेला भाष्य करत असल्यामुळे ती रटाळ होण्याची शक्यता मला खूप कमी वाटते. आणि मला स्वतःलाही कलाकार म्हणून काम करताना त्या पात्रामध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी शोधता येतात. तू आधी थिएटर पण केलं आहेस ना? थिएटरवाल्या माणसांना अशी उत्तरं ना खूप चांगल्यापणे देऊ शकता. म्हणजे ना थिएटरवाल्या माणसांना असे प्रश्न विचारले ना आपण, तर ते ना असे प्रॉपर फुल, अरे काय कौतुक करतो त्याच्यामध्ये काय पण तो पण थिएटरवाला असं वाटतंय. अरे मग चला, मग आता एका थिएटरवाल्याकडून दुसऱ्या थिएटरवाल्याचं आता कौतुक ऐकूया. येस, काय प्रश्न आहे? प्रश्न आपला तोच, की एकंदरीत एक प्रेक्षक म्हणून तू तुझ्या कॅरेक्टरकडे आणि इंद्रायणी मालिकेचा जो आता फेज सुरू आहे, जो नवीन फेज, आता नवीन अध्याय सुरू झाला असं बोललं काहीच हरकत नाही, कारण का पूर्णपणे आता ड्रास्टिक चेंज झाला आहे. तर त्या फेजकडे आणि तुझ्या कॅरेक्टरकडे एक प्रेक्षक म्हणून तू कशा पद्धतीने बघतोस? प्रेक्षक म्हणून माझं फक्त एकच टार्गेट असतं, की ते माझं पात्र हे कुठेही खोटं वाटू नये. वा. आता माझ्या पात्राला जे स्टॅमर आहे, हम्म, हम्म, हम्म. ते कुठेही असं वाटू नये, की तो मुद्दाम करतोय म्हणून. बरोबर. ते पूर्ण नॅचरलीच वाटलं पाहिजे त्यांना. नक्कीच. आणि ॲज अन ॲक्टर मी तिथेच जिंकेन, जेव्हा ते लोकांना असं खरंच वाटेल, की अरे हा ॲक्च्युअल मध्ये करतोय का असं. आणि मला खूप जण म्हणतात, की म्हणजे तू खरंच असं खरोखर त्याच्यावर असं घडतंय का असं? घडतंय का? तर मग ते माझ्यासाठी एक विन विनच सिच्युएशन आहे, कारण जर त्यांना बिलीव्ह झालं म्हणजे जिंकलो मी जिंकलो. अर्थात. मग हेच माझं टार्गेट असतं, की मी जे पण करावं ते लोकांना खरं वाटावं, आणि मग आवडू नाही आवडू ते वेगळी गोष्ट, पण बरोबर. मी खरं वाटलं पाहिजे, मला मनाला समाधान मी माझं मिळालं 100% पाहिजे, की दिलेले yes, आहेत. मी 100% दिलं म्हणून. नक्की, नक्की, नक्की. नाही, मालिकेमध्ये ना, जसं मी सुरुवातीला बोललो, की जरी तो लहानपणाचा फेज असला तरी तिकडे सुद्धा खूप चांगले चांगले फेज आम्हाला बघायला मिळाले. फक्त हेच नाही, की अध्यात्मक नाही, तर अध्यात्माला जोडून बाकीच्या गोष्टी कशा बदलतात ते सुद्धा आम्हाला बघायला मिळालं. मालिकेचा फेज नवीन सुरू झालाय. यापुढे आता आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून थोडंफार तरी काहीतरी आम्हाला कळायला, म्हणजे समजलं तर खूपच भारी वाटेल, की काय नवीन एक्स्ट्रीमली काहीतरी आम्हाला बघायला मिळणार, काय सांगाल एकंदरीत? येस, चाललं असतं ना, पण आपण इंटरव्ह्यू नाही घ्या. तर काय जसं आपल्याला माहिती आहे, की इंद्रायणी या पात्राची विठुरायावरती श्रद्धा आहे. बरोबर. अधोक्षजची इंद्रायणीवरती श्रद्धा आहे, हो. कारण ती त्याची प्रोटेक्टर आहे बरोबर. लहानपणापासूनची. आणि गोपाळची काहीही कारणांमुळे असेल त्याच्या आयुष्यात घडलेल्या विज्ञानावरती श्रद्धा आहे, किंवा रादर विज्ञानावरती विश्वास आहे त्याचा. बरोबर. पण हे तिघांचं नातं इतकं जवळचं आहे, एकमेकांच्या इतकं घट्ट धरलेलं आहे, की ते तिघं एकमेकांपासून वेगळे नाही राहू शकत. नक्कीच, त्याच्यात कोणी कोणाची नक्कीच. निवड नाही करू शकत. नक्कीच. कोणालाही कोणाची निवड करायला सांगितली तर गोपाळ, अधोक्षज का इंद्रायणी याच्यामध्ये तो सांगू नाही शकणार, की त्याच्या अधिक जवळचं कोण आहे. तर मला वाटतं, की ह्याच एकमेकात गुंतलेल्या श्रद्धा आणि विश्वास, आणि आता ह्याच्यातनं या त्रिकुटामध्ये काय तयार होतं, आणि कदाचित यांच्यामध्ये काही संघर्ष जर तयार झाला, किंवा या तिघांचा इतर कोणाबरोबर जर संघर्ष तयार झाला, तर त्या संघर्षातनं ही पात्र अजून नवीन कुठल्या कुठल्या पदापर्यंत पोहोचतात, काय काय नवीन गोष्टी शिकू शकतात, हे मालिकेच्या कथानकात पुढे घडणारा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे. म्हणजे खूप उत्तर तर दिलंय, पण काय नेमकं घडणार आहे ते सांगितलं नाहीये का? ते बोलतात, जसं मी बोललो ना यार, थिएटरवाली माणसांना अशी उत्तरं नाही, थिएटरवाल्या माणसांकडूनच अपेक्षा करू शकतो आपण. नाही, खरंच भारी वाटत. तुर्तास मी इथे थांबतो. सुरुवात झाली मस्तपैकी. आता यापुढे सुद्धा आपण भेटू, आणि जेव्हा आपण सेटवर येऊ, आपल्या खूप साऱ्या गप्पा रंगतील, तेव्हा खूप सारे किस्से आम्हाला तुमच्याकडून कळतील. तोपर्यंत धन्यवाद लेट्स अप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल, आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच, लेट्स अप मराठी.